अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशाला सुरुवात करण्याआधी मी आपल्या बाळूमामाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, एकदा देवी पार्वती भगवान भोलेनाथांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते, हे प्रभू, आज मी तुमच्याकडून हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत. अशी कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती जी स्त्री आहे शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही. या विषयात कृपया मला ज्ञान द्या. त्याचबरोबर कोणत्या स्त्रीने श्रावणी सोमवाराचे व्रत करू नये. माझ्या मनातील या सर्व शंका दूर करा. तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, हे पार्वती, आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे. शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात, ज्या नियमांचे पालन करतच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवे. जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असते. मी असे घर सोडून निघून जातो. हे देवी, आज मी अशा 3 स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. अशा ज्या कोणत्या 3 स्त्रिया आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या स्त्रियांना चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये. अशा स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा कोणताही शुभ फळ मिळत नाही. उलट जर या 3 स्त्रियांनी शिवलिंगाला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकते. शिवलिंगच माझा साक्षात स्वरूप आहे. शिवलिंगाची पूजा करण्याचे मी सदैव रक्षण करत असतो. तुम्ही पाहिलं असेल की मात्र 12 वर्षाचे वय असणारे मार्कंडेय यांना अमरतत्वाचे वरदान प्राप्त झालं होतं. हे देवी पार्वती, शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सुमित्राची प्राचीन कथा सांगत आहे. जी स्त्री प्राचीन कथेचं श्रवण करते अशा स्त्रीला अनंत पुण्याची प्राप्ती होते. या कथेला जो पण मनुष्य लक्षपूर्वक ऐकतो आणि या कथेचा जो प्रचार करतो त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि अशा व्यक्तींच्या आयुष्यातील दारिद्र्याचा पूर्णपणे नाश होतो. देवी पार्वती म्हणते, हे स्वामी, तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. कृपया तुम्ही ही कथा मला सांगायला सुरुवात करा. तेव्हा भगवान भोलेनाथ माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात करतात. भक्तांनो, तुम्ही ही कथा श्रद्धापूर्वक नक्की ऐका. अर्धज्ञान हे नेहमी धोकादायक असते. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती, भूतकाळातील पूर्वकाळातील गोष्ट आहे. दक्षिण देशामध्ये एक अत्यंत शोभा मायनगरी होती. त्या नगरीमध्ये सदानंद नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता. सदानंद खूपच बुद्धिमान आणि शास्त्रामध्ये वेदामध्ये पारंगत होता. त्यांनी वेदाचे खूप अध्ययन केले होते. त्याच नगराच्या शेजारी आणखीन एक नगर होते. त्या नगरामध्ये नारायण नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगी होती जिचे नाव सुमित्रा होते. भगवान भोलेनाथांची खूपच भक्तिभावाने सेवा करायची. शिवलिंगाला जल अर्पण करायची. तिची शंकरावर, महादेवावर खूप मोठी श्रद्धा होती. काही दिवसांनी सुमित्राने मनोइच्छित वर मिळवण्यासाठी 16 सोमवाराचे व्रतसुद्धा केले होते. नारायणाने खूपच प्रेमाने, लाडाने त्याच्या मुलीला वाढवले होते. नारायणाची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती. जेव्हा सुमित्रा लग्नासाठी पात्र झाली तेव्हा नारायणाला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली. त्यामुळे नारायण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे प्रिये, आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायचे हवे होते. तेव्हा नारायणाची पत्नी म्हणते, हे स्वामी, माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्याचे नाव सदानंद आहे. माझं असं मत आहे की आपल्या मुलीचे लग्न त्या श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे. सदानंद ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल. नारायण म्हणतो, हे प्रिये, तू अगदी योग्य म्हणतेस. मी सुद्धा सदानंदबद्दल खूप काही ऐकले आहे. आपण आपल्या मुलीचे लग्न त्याच्यासोबतच करूया. मी उद्याच त्याच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. त्यानंतर नारायण मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन सदानंदाच्या घरी जातो. सदानंदाच्या
त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता. जेव्हा नारायण सदानंदला त्याच्या आईवडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो. तो विचार करू लागतो, अरे वा, हा ब्राह्मणपुत्र तर खूपच महान आहे, हा तर खूपच श्रेष्ठ आहे, हा तर त्याच्या आईवडिलांची सेवा करत आहे. जेव्हा सदानंद पाहतो की नारायण हे त्याच्या द्वारात उभे आहेत तेव्हा त्याचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देवता, तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे, सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो. सदानंदाचे आदरातिथ्य पाहून नारायण अत्यंत खुश होतो. तो पाहतो आणि सदानंदचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचे पालन करून शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि सदानंद या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चना करत असतो. त्यामुळे नारायणाची खात्री पटते की सदानंदच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे. त्यानंतर नारायण सदानंदला म्हणतो, हे सदानंद, आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही. सदानंदचे आईवडील सुद्धा नारायणचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि सदानंदला लग्न करण्यासाठी तयार करतात. त्यानंतर सदानंदसुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो. विवाहाचा मुहूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी सदानंद आणि सुमित्रा यांचा विवाह सोहळा संपन्न केला जातो. सुमित्राचे सुंदर आणि मनमोहक रूप सदानंद खूपच आनंदित होतो. सुमित्रा अत्यंत गुणवान आणि चारित्र्यवान स्त्री होती. विवाहानंतर जेव्हा सुमित्रा सदानंदाच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची, सासू-सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते. त्यांच्या गोड बोलण्याने आणि कामाने ती सर्वांचे मन जिंकते. सुमित्राच्या सासरची लोकसुद्धा, माणसंसुद्धा तिच्या अशा वागणुकीमुळे खूपच आनंदी होती. सुमित्रा नेहमी नवऱ्या उठण्यापूर्वी उठायची, अंगण साफ करायची, त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती अंघोळ करायची. अंघोळ केल्यानंतर ती नित्यनियमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची, शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची. त्यानंतर पूजा करून घरात जायची. त्यानंतर अन्न शिजवून अन्नाचा प्रथम भोग ती शिवलिंगाला अर्पण करायची. त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची व त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची. रात्री ती पतीचे पाय दाबत नवरा झोपल्यानंतर ती झोपायची. सुमित्रामध्ये एक पतिव्रता स्त्रीची सर्व लक्षणं होती. ती तिच्या नवऱ्याला देव मानायची, देव मानूनच नवऱ्याची सेवा करायची. असे सुमित्राने पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषांबद्दल कधीही विचार केला नाही. ते नेहमी धर्मांचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती. तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाहीत. सुमित्राचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मी सुद्धा सुमित्रावर खूप प्रसन्न झाल्या, ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागली, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढू लागली. भगवान म्हणतात, हे देवी माता पार्वती, लक्ष्मी ज्या स्त्रियावर अशी कृपादृष्टी ठेवते त्या जास्त या पतिव्रता असतात आणि ज्या सत्य धर्माचे पालन करतात. सुमित्रामध्ये हे सर्व लक्षणं होती जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवेत. परंतु हे देवी, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की सुमित्राने एक चूक केली, ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर त्यागून निघून गेली आणि सुमित्राच्या घरावर दुःखाचे ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख, क्लेश आणि अशांतीच येऊ लागली. हे देवी पार्वती, एका दिवसाची गोष्ट आहे. त्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती. जेव्हा सुमित्राने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनवली होती, त्यामध्ये दही, कोबी, कांदा यासारख्या गोष्टी होत्या. सुमित्राने बनवलेले हे भोजन खाऊन तिचा पूर्ण परिवार रात्री झोपी गेला. सुमित्राने जी कोशिंबीर बनवली होती अत्यंत स्वादिष्ट होती आणि त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती. सकाळी सदानंद आणि सुमित्रा जेव्हा उठले तेव्हा त्याच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबीरीची चव अजूनही होती. त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी खाल्ली, सकाळी खाल्ली. असं म्हणतात की कांद्याची अतिसेवनामुळे माणसाचा कामातुरपणा वाढतो आणि आता त्या दोघांसोबत तेच घडले. सकाळी सुमित्राचा नवरा अत्यंत कामातून होऊन सुमित्राच्या जवळ आला व त्यानंतर त्याने सुमित्रासोबत संबंध स्थापित केले, ज्यामुळे सुमित्राचे शरीर अपवित्र झाले. त्यामुळे तिचे मन सुद्धा कामाच्या प्रभावामध्ये होते आणि त्यामुळे ती तिचे नित्य नियम विसरून गेली.
तिने नवऱ्यासोबत संबंध ठेवल्यानंतर अंघोळ न करता शिवलिंगाला स्पर्श केला आणि शिवलिंगाला जल अर्पण केलं, ज्यामुळे सुमित्राच्या शरीरामध्ये महामोह यांनी प्रवेश केला. शरीरामध्ये महामोहाने प्रवेश करतात भगवान भोलेनाथांनी क्रोधित होऊन सुमित्राचे घर त्यागले. सुमित्राच्या या अपवित्र अवस्थेला पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्याच भक्तावर रुष्ट होऊन तिथून निघून जातात. त्याचबरोबर सुमित्राच्या शरीरामध्ये प्रवेश केल्याने महामोहाने सुमित्राला सर्व धार्मिक कार्यापासून दूर ठेवले. त्याचबरोबर मनमोहाने सुमित्राचे सर्व श्रावणी सोमवाराचे पुण्य नष्ट केली. सुमित्रा आणि तिच्या नवऱ्याने नकळतपणे कांदा आणि लसूण याचे सेवन केलं होतं. त्याचबरोबर सोमवारी सुमित्राने सेंधव मीठाचे सेवन केलं होतं, ज्यामुळे तिचं व्रतसुद्धा विफळ झालं होतं. जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुण्याची प्राप्ती होत असते, परंतु सुमित्राने नकळतपणे केलेल्या चुकांमुळे ती महापापाची भागीदारी बनत होती. महामोहाने सुमित्राची मते भ्रष्ट केली होती, ज्यामुळे याचा विपरीत परिणाम सुमित्राच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा नेहमी कामातूर राहून सुमित्रासोबत राहू लागला. त्याचं मन नेहमी कामामध्ये मग्न असायचं. मग एके दिवशी सुमित्राच्या नवऱ्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि त्याने सुमित्राच्या मासिक धर्माच्या काळातच सुमित्रासोबत संबंध ठेवला, ज्यामुळे सुमित्राच्या शरीरामध्ये निवास करत असलेल्या ब्रह्महत्येच्या पापाचे तिच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. पुढे भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवी पार्वती, जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिच्या शरीरामध्ये 3 दिवस ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतं. कारण ब्रह्मदेवानेच इंद्रदेवाच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून वृक्ष, जल, अग्नी आणि अप्सरांना ग्रहण करण्यास सांगितले होते आणि त्याच दिवसापासून स्त्रियांच्या शरीरामध्ये मासिक धर्मामध्ये ब्रह्महत्येचं पाप निवास करत असतं. आणि जे पण पुरुष मासिक धर्माच्या वेळी स्त्रीला स्पर्श करतो, तिच्यासोबत संबंध ठेवतो, तेव्हा हा पाप त्या पुरुषांमध्ये प्रवेश करतो आणि तोच ब्रह्मसत्तेचा पाप सुमित्राच्या नवऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ज्यामुळे तो जमिनीवर पडला आणि त्याला लगेच कुष्ठरोग झाला. त्याचे अंग जळजळ करू लागले, शरीरावर अनेक जखमा झाल्या. तो यातनेने ओरडू लागला, हे देवा, माझ्याकडून खूप मोठे पाप झाले. मला सर्व काही माहीत असूनही मी महाघोर पाप केला आहे. हे भोलेनाथ, आता माझे रक्षण कर. कोण करणार? सुमित्राची सासू लगेच त्या ठिकाणी येते. तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे. ती रागात येऊन सुमित्राला म्हणू लागली, अगं ए कुलटे, पाणी पाणी, तू हे काय केले आहेस? तू तुझ्याच नवऱ्याचे धर्म भ्रष्ट केले आहेस. नवऱ्याची ही अवस्था पाहून सुमित्रा खूपच घाबरते आणि ती जोरजोरात रडू लागते. ती सासूबाईला म्हणाली, सासूबाई, मला क्षमा करा. माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. कामाच्या प्रभावामध्ये माझ्याकडून हा अपराध घडला आहे. सुमित्राची सासूबाई म्हणते, तू या घरातून आत्ताच्या आत्ताच निघून जा. तुझ्यासारख्या पापिनी स्त्रीला या घरामध्ये अजिबात जागा नाही. तू माझ्या मुलाच्या आयुष्याला नरकासमान केले आहेस. सुमित्रा म्हणते, सासूबाई, मी कुठे जाऊ? माझ्या नवऱ्याव्यतिरिक्त माझे दुसरे कोणीही नाही. मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. तेव्हा सुमित्राची सासू म्हणते, तुला वाटेल ते कर, कुठे जाऊन जीव दे, परंतु तू आता या घरात राहू शकत नाहीस. इतकं म्हटल्यानंतर सुमित्राच्या सासूने सुमित्राला धक्के मारून घरातून बाहेर काढले. त्यानंतर सुमित्रा दुःखी होऊन घरातून निघून गेली. तिला तिच्या चुकीचा खूपच पश्चाताप वाटू लागला. तिला काय समजत नव्हतं, काय करावं. सुमित्रा चालत चालत एका जंगलात पोहोचते. त्या वनामध्ये एक शिवमठ असतो. तेव्हा ती त्याच मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते. तेव्हा तिथे कोणीही नसतो. सुमित्रा त्याच मठात जाऊन बसते आणि तिच्या चुकांबद्दल विचार करू लागते. मग काही वेळानंतर एक ऋषी तिथे येतात, जे त्या मठाचे पुजारी असतात. जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात, तेव्हा ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात, हे कल्याणी, तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस? तुझ्या दुःखाचे कारण काय आहे? काही खाजगी गोष्ट नसेल तर तू मला सांगू शकतेस, मी तुझी मदत करू शकेल. तेव्हा ती स्त्री म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुमित्रा आहे. माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याबद्दल मला खूप मोठं पश्चाताप होत आहे. माझ्या कुटुंबापासून मी विभक्त होऊन आले आहे. तेव्हा ते ऋषी म्हणतात, हे देवी, तू हे काय म्हणत आहेस? तू कोणतं पाप केलं आहेस? मला सर्व काही सविस्तर स्वरूपामध्ये सांग, जेणेकरून मी तुला काहीतरी मदत करू शकेन. सुमित्रा म्हणते, हे मुनिवर, माझ्याकडून एक घोर पाप घडला आहे. मासिक धर्माच्या वेळी मी माझ्या पतीसोबत संबंध ठेवला,
ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत. तेव्हा ते ऋषी म्हणतात, पोरी, तू काळजी करू नकोस. तुझ्याकडून पाप घडले आहे, त्या पापाचं प्रायश्चित्त कर. तुला या पापापासून मुक्ती नक्कीच मिळेल. तू या मठात राहून भगवान भोलेनाथांची पूजा कर. रोजच्या रोज शिवलिंगाला जल अर्पण आणि बेलपत्र अर्पण कर. भगवान भोलेनाथ हे सर्व ब्रह्मांडाचे कर्ता करविता आहेत. त्यांच्या शरीरामध्ये जो कोणी येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तू भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरासुद्धा लवकरच बरा होईल. त्यानंतर सुमित्रा तिथेच राहून, त्याच मठात राहून भगवान भोलेनाथांनी शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा करू लागते. रोज अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करून शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करत होती आणि भगवान भोलेनाथांना अन्नाचा भोग अर्पण करत असे. ज्यानंतर मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करत असे. त्यानंतर सुमित्रा दिवसभर त्या मठामध्ये असणाऱ्या भगवान भोलेनाथांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असे आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी 16 सोमवाराचं व्रत करते. अशा प्रकारे 1 वर्ष निघून जातं. दुसऱ्या बाजूला भगवान भोलेनाथसुद्धा सुमित्राची परीक्षा घेत असतात. आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, पोरी, तू या श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणी सोमवार उपवास कर. भगवान भोलेनाथांची सदैव पूजा अर्चना कर. लक्षात ठेव, तू आता कोणतीही चूक करू नकोस. आता मी तुला श्रावणी सोमवार या व्रताच्या बाबतीत विस्तार स्वरूपामध्ये सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थाचे सेवन करू नये. हे मुली, शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फूल किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये. भोलेनाथांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करावा. शिवलिंगाला कधीही हळद कुंकू सिंदूर अर्पण करू नये. तू नेहमी पूर्ण भक्तिभावाने खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना कर. ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील.